नमस्कार मित्रांनो, मी निखिल जोरगे तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मोटो ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत श्री मलंगगडला। तर मी आता आनंदमध्ये आहे आणि दोन मित्रांना घेऊन जाणार आहे बरोबरच। ते आता आपल्याला पुढे भेटणार आहेत, तर आपण त्यांना घेऊन मलंगगडच्या दिशेने जाणार आहोत संडे राईड आजची। तर आजच्या संडे राईडमध्ये आपल्याला माहीत नाही मजा किती येणार आहे ती, कारण फर्स्ट टाइम संडे राईड चालू केले। तर तुमचा सपोर्ट असू द्या मला, असेच संडे राईड ब्लॉग्स बनवत जाईन मी। तर आता आपण त्यांना घ्यायला जाऊया, ते आपल्याला पुढेच भेटणार आहेत। लेट्स गो। तर आपण कच्च्या रोडने त्यांना जाणार आहोत घ्यायला। डोंगरावरती आहे सध्या तरी, रेजिडेन्सीच्या पाठीमागे। आणि आपला स्पीड मीटर पण सुद्धा खराब झालाय, कालच बनवला होता, परत खराब झाले। तर राईड झाल्याच्यानंतर ते आपण परत दुरुस्त करणार आहोत। आणि सध्या आता आपण मित्रांना घ्यायला जाऊया। आमच्या एका स्मॉल क्रिएटरला ते सपोर्ट करा। आम्ही पण जरा मोटो ब्लॉग शिकत आहोत। क्रिकेट चालू आहे ते। गावामध्ये आलेलो आहे त्यांना घेण्यासाठी। इथे गुरांचा वास येतोय। आता आपण आलेलो आहे निशांच्या इथे। 2000 years later. तर मित्रांनो, आता आपण त्यांना दोघांना घेतलेला आहे आणि आता निशान पुढे गेलाय। आता हा विशाल। तर आता आपल्याला थोडा रस्ता खराब भेटला होता, आता आपण निघालेलो आहे। चला तर लवकर जाऊया, जास्त ऊन पडायच्या आत। तर व्हिडिओमध्ये जर नवीन असेल तर व्हिडिओला फटाफट सबस्क्राईब, लाईक आणि छान कमेंट करा। आमच्यासारख्या स्मॉल क्रिएटरला प्रोत्साहित करा जरा। मलंगगडच्या रोडला पोचतोय, म्हणजे कल्याण रोड। आणि आता राईट टर्न मारून मलंगगडच्या दिशेने जाऊया। तर रोड पण खराब आहेत, थोडे खड्डे बिड्डे आहेत, तर गाडी थोडी आरामातच आपण घेऊन जाऊया। आजची संडे राईड स्पेशल आहे, कारण रस्त्याला खड्डे बिड्डे आहेत। माझ्या मित्रांना सांगितलं होतं की हेल्मेट घाला, पण ते काय ऐकलेले नाही आहेत आपल्या। हेल्मेट घातल्याशिवाय रायडिंगला निघालेत असेच फिरायला। तर रस्त्यावर तुम्ही खड्डे पण खूप आहेत, बघू शकता इकडे। आणि ट्रॅफिक तर नाहीच आहे, सकाळची वेळ आहे म्हणून। रस्त्याला पॅच बीच मारलेले आहेत, खड्डे खूप आहेत। आता आपण द्वारलेला आलोय, म्हणजे द्वारलेला पोहोचलो तर आपण। आणि द्वारलेला आपण सुद्धा खड्डे आहेतच, तर डांबर उडून गेलेला रस्त्याचा अशा रोडवर आता आलोय। आणि गाडी करते। होंडाच्या गाड्याचा हीच प्रॉब्लेम आहे।
कपडे त्यांचे हलतात त्या आवाजासारखा. तर एक जण पुढे गेला, एक पाठी आहे आणि आपण मधोमध आहोत. तर बाहेरचा नॉईस येतोय की नाही हे मला माहीत नाही, कारण मोबाईलने आपण शूटिंग करतोय एअरफोन लावून. एअरफोनचा यूज माईक सारखा करतोय, माहीत नाही आपल्याला की बाहेरचा आवाज येतोय की नाही येत. अशीच संडे राईड करत जाऊया. फक्त तुमची कमेंट आली पाहिजे की हा बाबा तू संडे राईड दररोज मारत जा. तर आपल्या गाडीचा स्पीड मीटर हा खराब झाला वाटतंय, मला आत्ता लक्षात झालं आहे. कारण कालच चांगला केला होता, आज परत खराब झालं दिसतंय. भाग वादस श्री मलंगगड. त्या रस्त्याला स्पीड ब्रेकर खूप आहेत. तर हा खाऊवाला मध्येच थांबलाय खाऊ घेऊन. तर ॲक्सेसवाल्यांनी गाडी फुल पलवलेली दिसते. पुन्हा आला स्पीड ब्रेकर. तर आता आपण नेवाली नाक्याला पोचतोय. हा मध्येच आडवा आलाय, याला एका साईडला जाऊ दे. त्यानंतर आपली लेफ्ट साईड ठेवूया आपण. तर मित्रांनो, शिकत आहे मी पण मोटो ब्लॉगिंग. तर प्रोत्साहित करा जरा. आता आपण नेवाळी नाक्याला आलोय, हे पोचलोय आपण नेवाळी नाक्याला. नेवाळी नाका चौक. तर हा मित्र इथं थांबलाय जरा लिंबू पाणी पिवत. 11 वाजलेत, आपण पण लिंबू पाणी पिऊन घेऊया. A few moments later. मित्रांनो, आम्ही लिंबू सरबत पिलेलं आहे आणि आता पुन्हा प्रवासाला निघालेलो आहेत. तर आमची मित्रमंडळी पुढे गेले. आपण मोबाईलने शूटिंग करतोय त्यामुळे आपल्याला जरा मोबाईलची सेटिंग हलवायला लागते, कारण मोबाईल काढायला लागतो. फोन बिन करायला आला होता म्हणून थांबलो होतो. तर आता आपण निघालेलो आहे पण श्री मलंगगडच्या दिशेने, म्हणजे त्याच रोडला आलेलो आहेत. आणि आता आपण सध्या गावामध्ये आलो आहे मलंगगडच्या. तर इकडे गाड्या खूपच आहेत, फिरत आहेत, कारण आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे
लोक फिरतायत. तर हा एक ऑटो अजून आलेला आहे. टोटल आमच्या 4 गाड्या आहेत. तीन बाईकवर एक जण आहे आणि एका बाईकवर त्याचा भाऊ आहे. त्याचा रोड आपला खाली पूर्ण भेटला आहे. रोडमध्ये थोडेच मध्येच पॅच लावलेले आहेत, त्यामुळे स्पीड कमी जास्त करायचं आहे. आमच्यासारख्या स्मॉल क्रिएटरना सपोर्ट करा. ते तर थांबले होते सगळे, काय माहित नाही कशाचे थांबले होते. त्याने मोबाईल धरला नाही. तो पण एक फेसबुक ब्लॉगर आहे. तर तिघाने पण हेल्मेट काही घातलेलं नाही आहे सांगून सुद्धा. तर आता रोड पूर्ण सुमसान आहे. झाडं बिडं पण आहेत साईडला, शेती वेती लागलेली आहे. म्हणजे पूर्ण गाव टाईप आहे. आणि तुम्हाला समोर डोंगर दिसत असेल मलंगडचा. ऊन वाढत चाललं आहे. तर असं वाटतं पुन्हा आपण गावामध्ये आलो आहे. छान वाटायला लागलं आहे, कारण गावचा फील लुक येतो जरा. त्यामुळे छान वाटतंय. तर डोंगर आपल्या जवळ यायला लागलाय. आता आपण डोंगराच्या ठिकाणी आलेलो आहे. तर इकडं मला डोंगर दिसत असेल. डोंगरावरती वळण सुद्धा आहेत आणि माती सुद्धा आहे असं वाटतंय, कारण रस्त्याचं काम चालू होतं. टर्निंग पॉइंट आहेत. हे बघ, खडी आहे, खडी. हा पूर्ण तुम्हाला डोंगर दिसत असेल बघा. तर रोडचा कंपन्या म्हणजे काँक्रिटीकरणचं काम चालू आहेत आणि इकडे डोंगर कोरले. तर हाय बाय करतात आपल्या समोर. घूमते रहो. तर इकडे छोट्या दुकानं फॅक्टरी आहेत. हे बघा, आपण कंपनीला पोहोचलोय. इकडे बघा लोटस हॉटेल आहे. राहण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी सगळं काय. आता आपण गावच्या एरियाने आलोय. गावच्या एरियाने बँकेट हॉल. आणि आता आपण चढत जातोय. दिसत असेल डोंगर.
उतार आहे आणि परत डोंगर खाली उतरायचं आपल्याला. तर विशाल पुढे गेलेला आहे. ग्रीन फॉरेस्ट एरिया आलेला आहे. SH होता SH85. तर आता आपण आलेलो आहे गेट जवळ. विशाल काय गोला घ्यायला लागला काय? ओके विशाल. तर आपली राईड ही इथपर्यंत होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फटाफट सबस्क्राईब, लाईक, कमेंट नक्कीच करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.